हॅलो गायज, कसे आहेत तुम्ही? सगळे मजेत असणार. आम्ही पण मजेत आहे. तर पूजा दिदी बसली तिथं. तर पूजा दिसते का तुम्हाला एवढं लावून? काय दिसत नसेल ती, कारण पूजा दिदीला आहे सुट्टी आणि आपली रियांशी करते काम तिथं. कारण आज आपण कराय बाबूचा. बाबू म्हणजे आमची प्रिन्सेस, म्हणजेच आमची पोरगी लाडायची. ती झोपली आता. सो आज फर्स्ट म्हणजे ती थीम करणार आहे. थीम एक नंबर करणार, कारण तिची आई स्वतः करते थीम ती. सो तुम्हाला नक्की बघायला आवडेल. तो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आता चाललो आपण रियांशीकडं. तर रियांशी काय करते तुम्हाला मी दाखवतो. तर लवकरात लवकर कमेंट करा. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्ही पण तुमच्या बाळाचा असाच मेकअप काय होतं थीम करू शकता कंटेंटमध्ये. सो आम्ही 1 to 12 मंथपर्यंत अशीच नवीन थीम बाबूची करणार आहे. तर तुम्ही चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. आणि आपली रियांशी एक नंबर थीम करते, तुम्हाला तर माहितीच आहे. जशी रेसिपी करते तर सगळं जे ती करणार आहे त्या या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटणार. तुम्ही आता कंटिन्यू बघा. मी जास्त बोलत नाही, कारण मी पण दबतो आता. चला काय, रियांशी लागली कामाला. रियांची आमची पहिला नंबर येतो ना क्राफ्टमध्ये. चला तुम्हाला पेपर गाइस, तुम्हाला ना मस्तपैकी थीम बघायला भेटणार आहे आमच्या बाबूची. की आम्ही काय करणार आहोत तुम्ही नक्की हा ब्लॉग पूर्ण बघा. कारण की मी तर तयारी करायला घेतलं, खूप काही इथे पसारा झालेला आहे. बाबू झोपले म्हणून हे करायला भेटलं मला. पप्पा थोडी मदत करत. पप्पाने आता आंघोळ केली आहे. अरे पप्पाचा पप्पाने थोडीशी हेल्प केली, पण ठीक आहे मी करून टाकलं. कारण की मला हे इंटरेस्ट आहे पहिल्यापासून करायला. तुम्ही पण बघू शकता, मी पण घरी असं करू शकतो तुमच्या बेबीचं. पण मी कसं केलं एकदम कमी पैशामध्ये आणि घरामध्येच. तुम्ही बघू शकता ते. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. माझं हे सगळं आता झालं ना की मी तुम्हाला बघायला भेटेल मी कसं काय बाबूची थीम करते. ठीक आहे, चला काय, रियांशी लागली कामाला. रियांची आमची पहिला नंबर येतो ना क्राफ्टमध्ये. चला तुम्हाला पेपर गाइस, तुम्हाला ना मस्तपैकी थीम बघायला भेटणार आहे आमच्या बाबूची. की आम्ही काय करणार आहोत तुम्ही नक्की हा ब्लॉग पूर्ण बघा. कारण की मी तर तयारी करायला घेतलं, खूप काही इथे पसारा झालेला आहे. बाबू झोपले म्हणून हे करायला भेटलं करू शकतो तुमच्या बेबीचं. पण मी कसं केलं एकदम कमी पैशामध्ये आणि घरामध्येच. तुम्ही बघू शकता ते. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. माझं हे सगळं आता झालं ना की मी तुम्हाला बघायला भेटेल मी कसं काय बाबूची थीम करते. ठीक आहे, सो गाइस, रियांशी आता करते आपल्या बाबूचं थीम. सो आता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. पण ये मला हेल्प करायला. सो गाइज, आम्ही असं नाव सेट करून घेतल्यानंतर रियांशीने घेतला आपला कलर घेतला त्याने चाळणीमध्ये. आणि ती मस्त ती रांगोळी तर काढतेच खूप छान. सो ती तसं करत होती. तर मी व्हिडिओमध्ये बघू शकता. मी व्हिडिओ खूप फास्ट करणार आहे, कारण व्हिडिओ तुम्हाला एन्जॉय करायची त्यामुळे. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला पण समजेल रियांशीने कुठल्या पद्धतीने केलं होतं. ठीक आहे, प्रत्येक अक्षरावर छानपैकी तिने कलर टाकून घेतला. आता स्लोली ते रिमूव्ह करायचं होतं. पण आता आई बाकी होता आमचा. मी तर कन्फ्यूज झालं होतं की रियांशी कसं करेल. कारण रियांशीला वाटत होतं कपडा हल्ला तर परत ते सगळं विस्कटून जाईल. तर रियांशीने काळजीपूर्वक एकदम मस्त केलं. तुम्ही आता बघा रियांशी कशी एच काढला. ओ काढताना ती साईडला गेली, बोलली की हलवू पण शकतं ते. तर ओ पण ते नीट काढून घेतला. एल ते इझिली निघणार होता. मेन भीती होती आम्हाला ती आईची. सो आय पण निघाला. तुम्ही बघू शकता होळी नाव आपलं किती चांगलं आलं आहे. त्यानंतर तिने घेतली आपली पिचकारी लावायला. पिचकारी कटिंग कशी करतो तुम्ही ते बघितलंच. ते कार्डबोर्डला तिने टच केलं होतं, चिपकून घेतलं. कटिंग पण तिनेच केली. जास्त मेहनत आपल्या रियांशीनेच केली, बिकॉज रियांशी खूप भारी करते सगळं काय बोलतात ना, जेवणपासून तर सगळी काही गोष्ट ती प्रॉपरली करते. तुम्ही बघा आता ती पिचकारी कशी लावून घेते.
जसंच आमच्या बाबूला झालं तर 1 मंथ कंप्लीट. सो रियांची 1 नंबर काढते आणि बाबूची फर्स्ट होळी पण आहे. सो आता ते रियांची छान प्रकारे आपल्या फुलांनी ती आता 1 नंबर काढते. तुम्ही बघा शेवटपर्यंत, ठीक आहे. रियांजीने केलं मस्त बाबूचा होळीवाला. आता रियांजी काय करते रियांजी? चला काय रियांजी मी चाललो जरा मित्राकडं. तू ब्लॉग एल करशील ना माझं? राग आला माझ्या बाबूला. नाही रियांजी खूप हेल्दी आहे, खूप कामं करते घरात. पूजा दीपा तिला मदत करते थोडी थोडी. बाबू आमचा बसलाय मम्मीकडे. आणि पप्पा आज काय जेवणार पप्पा स्पेशल? काय म्हणा पूजा दिली आज तुमच्यासाठी? आमची पप्पाची तब्येत चांगली होते, नीट होते. पप्पा नंतर काय करतात काय माहिती. टॅबलेट टायमवर खात नाही कधी कधी पप्पा.